मार्केटसारखे गोल गोल पापड बनवण्यासाठी मी इथे तांदळाच्या पिठाचा वापर केला आहे। कलरफुल पापड बनवण्यासाठी मी इथे 4 कप तांदळाचे पीठ घेतले आहे। पिठामध्ये अर्धा चमचा पापडकार घालायचा आहे व चवीनुसार मीठ घालायचे आहे। पीठ व्यवस्थित असं मिक्स करून 4 बाउलमध्ये डिवाइड करून घ्यायचं आहे, 1-1 कप। त्यानंतर त्यामध्ये माझ्याकडे जो कलर अवेलेबल आहे तो मी पाव चमचा घेतलेला आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित पिठामध्ये कलर मिक्स करून घ्यायचा आहे व त्यामध्ये 4 कप पाणी गरम करून कडकडीत पाणी यामध्ये ओतून घ्यायचं आहे व त्यानंतर अशा पद्धतीने पीठ मऊसर असं मळून घ्यायचं आहे। मी इथे लाटण्यासाठी प्लास्टिकचा वापर केला आहे। 2 प्लास्टिकच्या पिशव्या कट करून घेतलेत, त्यामध्ये पिठाचा गोळा घालून ते लाटून घ्यायचं आहे। अगदी हलक्या हाताने पातळ असं लाटून घ्यायचं आहे। जर तुम्हाला कुकिंगचे व्हिडिओ एडिटिंग करून पाहिजे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करावा आणि जर तुम्हाला माझे एडिटिंगचे व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकताय। आता पातळ असं मी लाटून घेतलं आहे। त्यानंतर जी वरची पिशवी आहे ती प्लास्टिकची आपल्याला काढून घ्यायची आहे। एक छोटी माझ्याकडे किटली होती, त्या किटलीच्या झाकणाच्या साहाय्याने मी अशा प्रकारे पिठावरती छाप पाडत आहे। त्यानंतर हलक्या हाताने हे असे काढून घ्यायचे आहे। सर्व पापड काढून घ्यायचे आहेत व एका चाळणीमध्ये आपल्याला बटर पेपर घेऊन त्या बटर पेपरवरती हे काढून घेतलेले पापड आपल्याला 15 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचे आहेत आणि मग पंख्याच्या वाऱ्याखालीच आपल्याला हे सुकवून घ्यायचे आहे। त्याला उन्हाची गरज लागत नाही। अशा पद्धतीने हे इतके छान पापड होतात, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। पापडाला पाणी लागू नये म्हणून मी बटर पेपरचा वापर केलेला आहे। बटर पेपरवरतीच हे सर्व पापड मी अशा प्रकारे वाफवून घेतले। तुम्ही बघू शकता इतके छान पापड वाफवले गेले आहेत, अगदी त्याला पाण्याचा थेंबही लागला नाही आहे। अशा पद्धतीनं सर्व पापड मी करून घेतलेत। तुम्ही बघू शकता इतके सुंदर पापड दिसत आहेत, अगदी छान असे हे पापड दिसतात। हल्ली लग्नसराई चालू आहे तर लग्नसराईमध्ये रुखवतामध्ये अशा प्रकारचे पापड ठेवले जातात। एक रात्र व 1 दिवस मी पंख्याखालीच हे पापड सुकवून घेतले। तुम्ही बघू शकता अगदी छान असे पापड तयार झालेत। आता हे पापड मी तुम्हाला तळून दाखवते। त्यासाठी मी इथे कढईमध्ये थोडंसं तेल घेतले व पापड टाकत आहे। तुम्ही बघू शकताय पापड इतका सुंदर फुलतोय व दिसायला देखील सुंदर दिसतोय। अशाच पद्धतीने सर्व पापड मी फ्राय करून घेतलेत। अगदी दिसायला छान असे हे दिसत आहेत। आता हा पापड मी तुम्हाला कुस्करून दाखवते।